अरे बोलताय कशासाठी? मामा तिरंगा डौलाने फडकतो, उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो. हृदयातून जय हिंद, हृदयातून जय हिंद, भारतीय सुरेख नांदतो. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो, उंच उंच गगनात तिरंगा. भारत माता जन्मदायिनी अमृतपुत्रांची, माता जन्मदायिनी अमृतपुत्रांची. राष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी जिजाईची, राष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी जिजाईची. तुझ्या कीर्तीच्या अग्नीवरती सुगंध दरवळतो,
गगनात तिरंगा डौलाने फडकतो, उंच उंच गगनात तिरंगा. नंदनवन तू रम्य मनोहर समग्र विश्वाचे, नंदनवन तू रम्य मनोहर समग्र विश्वाचे. वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतीक ऐक्याचे, वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतीक ऐक्याचे. अमृत रुजन वात्सल्याची नित्य सावली देतो, अमृत रुजन वात्सल्याची नित्य सावली देतो. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो, उंच उंच गगनात तिरंगा. मन मंदिरी सानाईला नित्य आम्ही दिदले, मन मंदिरी सानाईला नित्य आम्ही दिदले. जय ब्रीद आपुले राखूया विश्व शांतीचे समते, जय ब्रीद आपुले राखूया. चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरूया, चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरूया. जात धर्म ते विसरून जाऊ आपण सारे भाऊ भाऊ, जात धर्म ते विसरून जाऊ या खांद्यावर मिरूया. चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरूया. भीतीला मोठ्या उत्साह च्या प्रांगणामध्ये आणि संपूर्ण भारतभर आपण आपला स्वातंत्र्य दिन 80वा साजरा करतोय. आणि मला विशेष आनंद होतोय की हा जो राष्ट्रीय सण आपण साजरा करतोय, 80 वर्ष झालेले आणि हर घर तिरंगा असा जो नारा दिलेला आहे, आणि त्याच्या अनुषंगानं गेले 3 दिवस झालं, म्हणजे 13, 14 आणि 15 3 दिवस सर्व शासकीय कार्यालय, शाळा व्यवस्थापन या ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडतात आणि तो उत्साह देशभर साजरा केला जातो. आपल्या विद्यालयामध्ये सुद्धा त्या प्रकारे आपण 15 ऑगस्टचे कार्यक्रम किंवा 13 आणि 14 तारखेला साजरे केलेले. आजच्या या राष्ट्रीय सणानिमित्त जे प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचा अल्पसा परिचय करून देण्याचं काम माझ्याकडे आहे. जे प्रमुख अतिथी म्हणून जे उपस्थित आहेत ते RY जाधव सर, की जे विभागीय शारीरिक शिक्षण महासंघ याचे अध्यक्ष, त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक आंबवडे हायस्कूल. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर या विद्यालयावर किंबहुना आपल्या शाळेवर विशेष प्रेम असणारे आणि आम्हा सर्व शिक्षकांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या विद्यालयाला बऱ्यापैकी मदत त्यांच्याकडून नेहमीच होत आलेली. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित होणारे किंवा झालेले आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या संस्थेचे सर्वेसर्वा श्रीजी चिटणीस सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोघांचंही मी या विद्यालयातर्फे प्रथमतः स्वागत करतो. आणि यानंतर आजच्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये काही शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक सोहळे सुद्धा या ठिकाणी होणार आहेत. प्रथमतः मी पठाण सरांना विनंती करेन की अगोदर तो होऊ द्यावं आणि मग प्रमुख पाहुण्यांचं भाषण व्हावं. पुन्हा एकदा विद्यालयातर्फे अतिथींचं आणि सन्माननीय अध्यक्षांचं मी स्वागत करतो आणि थांबतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही शाळा शिकत असताना प्रेरणा मिळावी आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या विद्यालयातील गतवर्षी आता 8वी मधील विद्यार्थी ज्यांच्यासाठी आर्थिक दुर्बल घटकांच्यासाठी NMMS परीक्षेचं आयोजन केलं जातं आणि याच परीक्षेमध्ये उत्तुंग असे यश मिळवले आणि तिला राष्ट्रीय स्तरावरची स्कॉलरशिप मिळवली. ती माझ्या वर्गातील श्रावणी कुंभार आणि तिच्या पालकांना विनंती करतो की आपण हा सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. श्रेया कुंभार आणि आपल्याला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि आज त्या स्वातंत्र्य मिळाल्याचा 80वा वाढदिवस आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि या वाढदिवस साजरा करत असताना आपल्याला जे प्रमुख पाहुणे मिळालेले आहेत ते एक सातारा जिल्ह्यातलं एक खंबीरपणे सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागं, शिक्षकांच्या मागं राहणारं असं एक व्यक्तिमत्व आहे. RY जाधव ते आंबवडे
हायस्कूलचे मुख्याध्यापक पण होते, पण त्यांनी नुसतं शाळेमध्ये शिक्षण देण्याचं काम नाही केलं, तर समाजामध्ये ज्या ज्या अडचणी असतात त्या सोडवण्याचं काम केलं. 12 ऑगस्ट हा असा दिवस आहे की ज्या दिवशी पश्चिम बंगालमधल्या खुदिराम बोस यांनी 1908 साली बॉम्ब टाकला. कुणावर बॉम्ब टाकला? तर एका इंग्रज न्यायाधीशावर बॉम्ब टाकला. परंतु त्यांनी नेमकी गाडी बदलली असल्यामुळे ते वाचले आणि 2 इंग्रज नागरिक त्याच्यामध्ये गेले. परंतु आपल्याला माहिती पाहिजे की हा बॉम्ब जो टाकला गेला त्याचं नेतृत्व महाराष्ट्राने केलं. लोकमान्य टिळक जे आपल्या देशाचं त्या काळात नेतृत्व करत होते, त्यांनी सर्व मार्गाने स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशा पद्धतीतून जे वातावरण निर्माण केलं त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे चाफेकर यांनी रॅंडेचा खून केला पुण्यामध्ये, आणि त्यावेळेला टिळकांना 18 महिन्याची शिक्षा झाली. खुदिराम बोस यांनी जेव्हा बॉम्ब टाकला त्याच्यावर त्यांनी केसरीमध्ये आर्टिकल लिहिलं, ते गाजलं, जगभर गाजलं, पुन्हा त्यांना 6 वर्ष शिक्षा झाली. याचा अर्थ असा होतो की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये महाराष्ट्र हे आघाडीवर होतं, आणि महाराष्ट्रामध्ये आघाडीवर असणारं शहर होतं पुणे, आणि त्याला मदत करत होतं सातारा शहर. त्या काळात सातारा शहर हे स्वातंत्र्य लढ्याचं महत्त्वाचं केंद्र होतं. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा आपण 80वा हा स्वातंत्र्य लढ्यात मिळालेलं यश किंवा आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य याचा वर्धापन दिन साजरा करत असताना आज आपण सर्वांना जे काही मिळतंय, शिक्षण मिळतंय, तुम्हाला सुखसोयी मिळतात, तुम्हाला पुढे जाण्यासाठी मिळतं, हे जे मिळतंय त्यासाठी आपण हा इतिहास वाचला पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की 14 वर्षाच्या 15 वर्षाच्या शाळेतल्या मुलीने जाऊन त्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या भारतीय जनतेवर अन्याय करणाऱ्या इंग्रजी अधिकाऱ्यांना जाऊन मारलं, त्यासाठी त्यांनी कैद भोगली, त्याचं आयुष्य सगळं त्यासाठी खर्च घातलं. पण हे आपल्याला जर माहीत नसेल तर कसं चालेल? आज मुलींना प्रत्येक ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत मुलांना जे शिक्षण मिळत आहे ते यासाठीच मिळत आहे की तुम्ही भरारी घ्यावी, तुम्हाला जग हे आपलं वाटलं पाहिजे, आणि त्यासाठी ही लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या शाळा प्रयत्न करत आहेत. आज आपल्या शाळेतले विद्यार्थी अमेरिकेत आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, जर्मनीत आहेत. नुकतंच आपल्या नागेवाडी कुशीमधला एक विद्यार्थी जो अमेरिकेत आहे त्यांनी आपल्या शाळेला मदत पाठवली. मदत पाठवण्याचा मुद्दा नाही, पण त्याला असं वाटलं की या शाळेने मला काय दिलं, या शाळेने मला आत्मविश्वास दिला, या शाळेने मला अभ्यास करायला दिला, या शाळेने प्रश्न विचारायला परवानगी दिली, कुणालाही शिक्षकांना विचारा, आलेल्या पाहुण्यांना विचारा, आणि या प्रश्नातून तो पुढे गेला. तो नुसता पुढे गेला नाही, त्याचा आता भाऊ जो आहे तो लंडनमध्ये आहे, बहीण आहे ती मोठ्या हुद्द्यावर पुण्यामध्ये आहे. अशी कित्येक मुली आपल्या शाळांमधून घडली. पण जी घडलेली मुलं होती त्यांच्या घरच्यांना माहीत नव्हतं की आपल्या मुलाला कुठं पाठवायचं आहे, मुलीला शिक्षणाला कुठं पाठवायचं आहे, हे शाळेने दिलं. आपली शाळा वेगवेगळ्या प्रमुख पाहुण्यांना शाळेत बोलवते आणि तुम्हाला एक प्रकारे एक उत्साह देते, आणि असे वेगवेगळे प्रयोग आपण करणार आहोत. आपले मुख्याध्यापक यादव सर हे आता 1.5 वर्ष इथे आहेत. या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ते वेगवेगळे उपक्रम राबवणार आहेत. उपक्रमातून पुढे जाण्यासाठी ही शाळा कटिबद्ध आहे, आणि तुम्हाला ही शाळा पुढे जाण्यासाठी जी जी मदत करते त्या मदतीतून आपण पुढे जावं अशी मी इच्छा प्रदर्शित करतो. मी आरवाय जाधव सरांना सांगू इच्छितो की आपण या शाळेमध्ये काय येत राहा. दरवर्षी या ठिकाणी आपण एखादा क्रीडा महोत्सव चालू करू. त्यामध्ये आपण उद्या रिटायर झालेला असला, यादव सर उद्या रिटायर होतील तरी सुद्धा या शाळेतील माजी विद्यार्थ्यांशी, शाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांशी आपण संपर्क राहून ज्यांना मदत पाहिजे त्यांना मदत करत पुढे जाण्यासाठी संधी देऊया. या स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या पालकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो, आणि तुमचं आयुष्य हे सुजलाम सुफलाम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज.
की, भारत माता की, भारत माता की. ठीक आहे. खरं आजच्या या ध्वजारोहण प्रसंगी लोकमंगल ग्रुपनं मला जिथं बोलवलं आणि ध्वज फडकवण्याचा मान दिला. खरोखरच आजपर्यंत केलेल्या कामाचं चीज झालं असं वाटलं. कारण साहेब अनेक ठिकाणी मी महाराष्ट्रभर फिरत असतो, परंतु बाहेर केलेलं कौतुक आणि आपल्या माणसांनी केलेल्या कौतुकामध्ये खूप फरक आहे. आज आपला देश 80 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये म्हणजे 80 वर्ष पूर्ण होत आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि लोकमंगल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सर्वे आदरणीय श्रीजी चिटणीस साहेब, की ज्यांनी आता आपल्याला अत्यंत प्रदीर्घ असं मार्गदर्शन केलं, इतिहासातील काही आपल्याला प्रसंग आणि ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आहुती दिली, बलिदान दिलं, अशा थोर महात्म्यांच्या विषयी आपल्याला मार्गदर्शन करून इतिहासही जागृत केला. असे आदरणीय चिटणीस साहेब या विद्यालयाचे अत्यंत कार्यतत्पर आणि अभ्यासू मुख्याध्यापक आदरणीय यादव सर, त्याचबरोबर प्राथमिकचे मुख्याध्यापक भोसले सर, आमचे पवार सर, माझा चिरंजीव प्रफुल्ल जाधव, पठाण सर आणि खरंच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि सर्व विद्यार्थी मित्रो, आज 80 वर्ष आपल्या देशाला स्वातंत्र्याला पूर्ण झालेलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवणं एवढं सोपं नव्हतं, परंतु त्याहीपेक्षा हे स्वातंत्र्य टिकवणं खूप अवघड आहे. कारण आज जर आपण पाहिलं तर देशाच्या सीमेवरती सैनिक अहोरात्र डोळ्यामध्ये तेल घालून शनी जागृतपणे सीमेचं रक्षण करताय आणि त्यामुळंच आज आपण हा इथं उत्साहामध्ये ध्वजारोहण किंवा इतर कार्यक्रम करतो किंवा आपण निवांत या आपण झोपत असतो. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा सैनिक, शिक्षक आणि शेतकरी या तिघांचं या स्वातंत्र्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी सांगितलं, जय जवान जय किसान. कारण या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जवानांचं, त्याचबरोबर शेतकऱ्यांचं आणि शिक्षकांचं मोठं योगदान आहे. कारण शिक्षकांनी या स्वातंत्र्यासाठी प्रेरणा दिली. आज आपण पाहतोय की खुदिराम बोससारखा असेल किंवा अनेक शूर माझे जे योद्धे होते, अनेक ज्यांची नावं खरं प्रत्येकाची घ्यायला पाहिजे, परंतु या ठिकाणी वरुण राजा सुद्धा आपलं स्वागत करण्यासाठी आलेला आहे. त्यामुळं ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिली, त्या सर्वांच्यामुळंच खऱ्या अर्थानं आपल्याला हा स्वातंत्र्याचा दिवस बघायला मिळतोय. 2047 साली आपला देश हा स्वातंत्र्याची 100री पूर्ण करणार आहे. त्यावेळेला तुम्ही कदाचित 30-35च्या वयामध्ये असणार आहात. फक्त ध्वज फडकवणं एवढंच काम नाही, तर तो ध्वज आपल्या हृदयामध्ये संभळणं, आपल्या हृदयामध्ये त्या ध्वजाविषयी आत्मीयता असणं अत्यंत गरजेचं आहे. भारत हा देश आज जगामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या स्थानावरती आहे. आपल्या भारतानं परग्रहावरती जाऊन सुद्धा आपला झेंडा फडकवलेला. स्वातंत्र्य म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपला देश पारतंत्र्यात होता त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला शिक्षण घेण्याची सुद्धा मुभा नव्हती आणि त्यावेळेला फक्त ठराविक लोकांची त्याच्यामध्ये मक्तेदारी होती. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज आपल्या सर्व स्तरातील लोकांना शिक्षण घेता येते आणि शिक्षणाच्या जोरावरती आज प्रत्येक माणूस लोकशाहीमध्ये कुठेही कुठल्याही पदावरती काम करू शकतो. याचं सगळ्यात मोठं श्रेय ज्या वेळेला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी आहुती दिली, ज्यांनी त्याच्यासाठी प्राण दिले, त्या सर्व मंडळींना या ठिकाणी जाते. आज आपण पाहिलं तर लोकमंगल ग्रुप हा एक साताऱ्यामधील नावाजलेली एक संस्था, एक शाळा, 3 शाळा यांच्या ज्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात.
चिटणीस साहेबांसारखा एक अत्यंत कर्तबगार व्यक्ती या सातारा शहरामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये ग्रंथ महोत्सवासारखं एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम, म्हणजे ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून ग्रंथाचं महत्त्व लोकांना पटवून दिलेलं आहे, की जेणेकरून त्या ठिकाणी अनेक लोकांना ग्रंथ महोत्सवामध्ये आणून, वेगवेगळ्या बुद्धिवादी लोकांना आणून लोकांना ज्ञानाचं अमृत पाजण्याचं काम त्या ठिकाणी चिटणीस साहेबांच्या माध्यमातून झालं. साहेब हे खूप मोठं काम आहे. कारण तसं पाहायला गेलं तर ग्रंथ महोत्सव हा तुम्ही असं पाटणेतर असेल का तुमच्यावर असणारे सगळे ज्ञात अज्ञात मंडळींनी ते चालू केलं आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं साताऱ्याची ओळख आहे. तुम्ही सांगितलं देशाच्या स्वातंत्र्यामध्ये पुणा शहर हे पुढं होतं, बरोबर आहे. ज्यावेळेला प्लेगाची साथ आली, त्या प्लेगाच्या साथीच्या वेळेला कमिशनर रँड ज्या वेळेला पुण्यामध्ये प्लेगाचा बंदोबस्त करण्यासाठी आले, त्यावेळेला त्यांनी प्लेगाचा बंदोबस्त करण्याऐवजी लोकांच्यावरती जुलूम आणि जबरदस्ती करायला सुरुवात केली. ह्या देशाला स्वातंत्र्य असं सहजासहजी मिळालेलं नाही. चाफेकर बंधूंनी त्यावेळेला कमिशनर रँडची हत्या केली आणि त्यावेळेला इंग्रजांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीती निर्माण झाली आणि त्यावेळेला सातारा शहर हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. आपण पाहतोय की त्यावेळेला पत्री सरकार होतं आणि पत्री सरकार म्हणजे काय, तर इंग्रज सरकारचे काही गावामध्ये, म्हणजे प्रत्येक गावामध्ये काही हस्तक होते. इंग्रजी अधिकारी आल्यानंतर लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण तयार व्हायचं, परंतु पत्री सरकारनं म्हणजे नाना पाटील यांनी काय केलं, एक ग्रुप तयार केला आणि इंग्रजी अधिकारी गावात आल्यानंतर त्याला चौकामध्ये धरून त्याला आडवा पडायचा आणि पायावरती फटके द्यायचे. म्हणजे जसं आपण बैलाच्या पायामध्ये पत्री मारतो, घोड्याच्या पायामध्ये पत्री मारतो, तशा पद्धतीनं पायावरती फटके मारली, जेणेकरून त्यांना चालता पाहिजे आणि त्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भीती निर्माण व्हावी, हा त्याच्या पाठीमागे उद्देशला. आणि पत्री सरकारनं खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काम केलं, म्हणजे आपल्या छातीनं, आपली गर्वाने छाती फुगते, कारण आपला सातारा जिल्हा अग्रेसर होता आणि त्या सातारा जिल्ह्याच्या मातीमध्ये आज या स्वातंत्र्याची माती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी अंगावरती काटा उभा राहतो आणि हे झालेलं स्वातंत्र्य आपण सगळ्यांनी जपणं हे आपलं काम आहे. मी लोकमंगलमधील सर्व विद्यार्थ्यांना विनंती करणार आहे, भविष्यकाळ किंवा देशाचं भविष्य हे तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळं तुम्हाला इथं दिलं जाणारं शिक्षण आहे हे नक्कीच अत्यंत भविष्यकाळामध्ये भारताचं आदर्श नागरिक घडावं या दृष्टिकोनातून आहे. तुम्हाला भविष्यकाळामध्ये सर्वांना उज्ज्वल असं भवितव्य घडावं अशा पद्धतीची परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि तुम्हा सगळ्यांना मी स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. नेहमीच असू दे, ह्या सगळ्या परीक्षेत जे पास होतात ह्या सगळ्याचं श्रेय शिक्षकांनाच द्यायचं आहे. आपण फक्त पुस्तकाचं ज्ञान देऊ शकतो का? नाही. आपण घरात फक्त त्यांना अभ्यास करा एवढंच म्हणू शकतो. पुस्तकाचं आणि ह्या जगाचं ज्ञान फक्त हे शिक्षकच देऊ शकतात. त्यासाठी त्यांचं अभिनंदन आणि आभार मानते. धन्यवाद.
जय शिवाजी. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आदरणीय शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून हा मर्दानी खेळ सुरू आहे आणि त्याच जीवावर महाराजांनी हे सर्व वैभव निर्माण केलं. आजच्या या कार्यक्रमात आपल्या विद्यार्थिनी यानंतर आपण समोर कवायत सादर होतो. सर्व विद्यार्थ्यांना दिसतं की आपण जागेवर राहायचं. जन्मभूमी कर्मभूमी
कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं, कदमों से मिलते हैं, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं, कदमों से मिलते हैं, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं, कदमों से मिलते हैं, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। क्या कहना ये देश है दुनिया का कहना, छोरी छाती जीरो जीरा बोली चकले हीरो, क्या जाते हैं राजे, क्या जाते हैं राजे। माझ्या उत्तम आरोग्यासाठी मी नेहमी स्वच्छ, सुरक्षित व पौष्टिक व भेसळमुक्त अन्नाची निवड करीन. मी हानिकारक, कृत्रिम, रंगयुक्त, अति प्रक्रिया केलेले आणि अन्न पदार्थ टाळीन. ताजे फळे, भाज्या, स्थानिक अन्न तसेच घरगुती व पारंपरिक अन्नाला प्राधान्य देईन. अन्न पदार्थ खरेदी करताना FSSI चिन्ह, उत्पादन दिनांक व कालबाह्यता दिनांक इत्यादींची माहिती घेईन. जय हिंद. हात नीचे लो.